नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। मित्रांनो, आज जी काही तुम्हाला व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे ती माहिती खूप अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। अजूनही 2 ते 3 अलर्ट महाराष्ट्रावरती नुकसानकारक आहेत, त्या अलर्टबद्दल जाणून घ्या। त्यातली त्यात पाऊस कधी जाईल हा प्रश्न मी वारंवार केलाय, त्या प्रश्नाचं वारंवार उत्तर दिलंय की पावसाची परिस्थिती दसऱ्यापर्यंत तरी कायम आहे, त्यामुळे पाऊस कधी जाईल या अपेक्षेप्रमाणे तुमच्या भागामध्ये तुम्हाला अजूनही दसऱ्यापर्यंत सुट्टी नाहीये, त्याबद्दलही सरळ हा एका मिनिटामधला विषय आहे। आणि त्यानंतर जे काही 2 अलर्ट आपण थंबनेलवरती सांगितलेत ते 2 अलर्ट म्हणजे एक 28 तारखेचा अलर्ट आहे आणि एक परवाच्या दिवशी 22 आणि 23 ला तो अलर्ट येतोय। तो अलर्ट खूप महत्त्वाचा आहे। अनेक ठिकाणी ढगफुटीचे अलर्ट जे आहेत ते अजूनही कायम आहेत, त्यामुळे सतर्क राहा। आता फक्त व्हिडिओच्या माध्यमातून एक तारीख कोणत्या जिल्ह्यांना कशी राहणार आहे ते समजून घ्या। मित्रांनो, आजची जर तारीख आपण पाहिली तर आजही खान्देशकडे पावसाचा कल आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील अनेक ठिकाणी हा पाऊस पडेल। आणि एक लक्षात घ्या, मुद्दा बोलता विसरला होता, मी कालही ते सांगितले, परवाही ते सांगितले, उष्णतेचे दिवस आहेत। दिवसा वातावरण असं उघडल्यासारखं वाटेल, पण रात्रीच्या वेळेला आजही नांदेडमध्ये काही भागांमध्ये, परभणी असेल, जालना असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, दक्षिण महाराष्ट्रामध्ये बघितलं आपण तर सातारा, तुरळक पण सांगली, बीड वगैरे भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी हा पाऊस आजही 20 सप्टेंबरला मध्यरात्री का होईना, काही मोजक्या भागांना का होईना तो येणारच आहे। छत्रपती संभाजीनगर, खान्देशमध्ये आजही संध्याकाळी तो पाऊस आहे, अलर्ट रहा। आज बुलढाणा, अकोला, अमरावतीमध्ये सुद्धा मध्यरात्रीपर्यंत पाऊस येण्याचे चान्सेस आहेत। एक गोष्ट लक्षात घ्या कमेंट करण्या अगोदर की हा पाऊस सर्वदूर पडणार नाही, पण ज्या बी ठिकाणी पडेल ना तिथे असा पाऊस कधीच पाहिला नाही एवढीच कमेंट तुम्ही कराल, अशी परिस्थिती आहे। आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा। आज बघतोय मी इंस्टाग्राम, फेसबुकवरती मला शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीनं सपोर्ट दिला आहे, पण 2 वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय, तर ह्या चॅनलचे 100K सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे, ते आपल्याला करायचे आहेत। 20 तारखेबद्दल समजलंय, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये 60% 40% का होईना भागाला तो आज मेघगर्जनेसह परत घेणार आहे। 21 तारखेबद्दल बघा, 21 तारखेला सुद्धा पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये बऱ्याचशा गावांना तो पाऊस आहे। पश्चिम महाराष्ट्रामधल्या सातारा, सांगली वगैरे सगळे नाशिकसह भाग आलेत। छत्रपती संभाजीनगरला सलग 4 दिवस अलर्ट आहे। मग कोणताही भाग तो घेईल, कोणताही तालुका घेईल, वैजापूरचा नंबर आहे, त्यात कन्नड, सिल्लोड आहे, त्यात बदनापूरची इकडे देखील साईड त्यामध्ये आहे, जालना देखील अलर्ट आहे, बीड देखील अलर्ट आहे, 20-21 सारखे आहे। त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी अलर्ट असतील, मराठवाड्यातल्या तर अनेक जिल्ह्यांमध्ये तशी परिस्थिती आहे। त्यानंतर 22 तारखेला, 22 सप्टेंबरला सर्वाधिक मोठा अलर्ट जे 19 तारखेला घडले, लक्षात आले ना, काल परवा सांगितलं तुम्हाला की 19 तारीख विचित्र आहे, दिवसा उगाड दिसेल आणि संध्याकाळी दणका देईल, त्या पद्धतीने झाले। तर या दिवशी नाशिक जिल्हा, जळगाव जिल्हा, छत्रपती संभाजीनगरचा वैजापूर आणि कन्नड भाग, गंगापूर हे भाग देखील आहे, परभणी, नांदेड आणि लातूर, बीड जिल्ह्यासह अहिल्यानगरकरांना अलर्ट आहे। अलर्टचं पालन करा किंवा नका करू, जे शेत गेले, जे पीक गेले, पीक गेलं तरी चालेल, पण पिकवणारा वाचला पाहिजे, या उद्देशाने आपण तो अलर्टची पूर्वकल्पना देतोय की आपण रानमाळामध्ये आपल्या लहान लेकरांना घेऊन जातोय, या अलर्ट पासून आपला बचाव होण्याकरता ह्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतोय। या दिवशी येणारा पाऊस महाराष्ट्रामधल्या सर्व जिल्ह्यांना असणार आहे, त्यामध्ये गडचिरोली, चंद्रपूर, अकोला, अमरावती सह अनेक भागांमध्ये, बुलढाणा, खानदेशमधल्या जिल्ह्यांना, सोलापूर, मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांना हा पाऊस आहे। ही तारीख 22 आहे आणि सेम तारीख 23 आहे, ठीक आहे। 23 तारखेला खानदेशमध्ये थोडा विरळ पडेल, पण आहेच। विदर्भही 23 तारखेला कमीच आहे। 24 तारीख काय सांगते बघूया। खानदेशमध्ये कमी आहे, पश्चिम महाराष्ट्रातला जोर 24 तारखेला थोडा कमी होईल, पण इकडे नांदेड पट्ट्यामध्ये 24 तारखेला काही भागांमध्ये जोर वाढेल। नांदेडमध्ये पूर्व भागांना 25 तारखेला पुन्हा जोर वाढेल, म्हणजे हे 24 आणि 25 पश्चिम महाराष्ट्र, खानदेशामध्ये वारे जोराने वाहणार आहेत, कारण की लो प्रेशर पूर्वेकडे तयार होते आणि हाय प्रेशर अरबी समुद्रात तयार होते, त्यामुळे 24-25ला ज्यांना काही भाजीपाला वगैरे काही कामं करायची असतील तर संधी आहे। 24ला दिवसा संधी आणि 25ला सुद्धा दिवसा आणि रात्री सुद्धा संधी मिळते, पण सध्या रात्री काय काम करणार। सगळ्यात महत्त्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात, तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत मेसेज पोहोचतो।
या काळामध्ये पूर्व विदर्भात संधी फारशी नाहीये. 26 तारखेला चक्रीवादळाचा प्रभाव पहिला पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यामध्ये पडणार आहे. याबद्दल तुम्हाला सरळ सांगितले. याच्यामध्ये वर्धा, हिंगणघाट, चंद्रपूर हे रेड अलर्टवरती असणार आहेत. हा दुसरा अलर्ट. 27ला हे अलर्ट छत्रपती संभाजीनगरकडे म्हणजे मराठवाडा आणि विदर्भाकडे हे अलर्ट सगळ्यात जास्त महत्त्वाचे असतील. शेततळे भरून ठेवू नका. ज्यांचे भरले असतील वरच्याच पाण्याने ते कमी करून ठेवा. गोठ्याजवळ असतील, घराजवळ काही जणांचे शेततळे आहेत ते धोक्याचे असू शकतात. त्यामुळे ह्या 25 तारखेच्या आत तरी किंवा आज उद्या जरी कमी केले तरी फायदेशीर राहील, कारण की आज उद्याचा पाऊस देखील मोठा आहे. त्यानंतर एक सायक्लोन झालं 28 तारखेचं महाराष्ट्रात येऊन ते गेलं. त्याचा प्रभाव पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ सांगायचं म्हणलं या चारही विभागात आहे. फक्त कानाकोपऱ्याचे जिल्हे असे कमी घेईल, पण आहेच अलर्ट. 28 तारखे खतरनाक पावसाची असेल. दिवसभर सूर्यदर्शन नाहीये. मुसळधार जोरदार अशा सरी त्याच्यामध्ये असणार आहे. आणि हे पाऊस दसऱ्यापर्यंत या सायक्लोनिक सिस्टीमचा भाग बदलत का होण्यास चालणार आहे. त्यानंतर एक पुन्हा लो प्रेशर 2-3 ऑक्टोबरला येते. म्हणजे 2 लो प्रेशर्स आहेत ते 3-4 तारखेपर्यंत तरी चालेल. म्हणजे दसरा तरी हा पाऊस कंप्लीट करणार आहे. ही परिस्थिती महाराष्ट्रातल्या इतिहासातली आहे. आता महत्वाचे मुद्दे बघा. या काळामध्ये आपल्याला शेततळ्यातलं पाणी हे ओव्हरफ्लो होईपर्यंत ठेवायचं नाहीये. ते आपल्याला पुन्हाही भरता येईल. सोडलेल्या भागांना, जे काही गावं काही सोडलेले आहेत, मोजके आहेत, नंदुरबार जिल्ह्याचा समावेश तर ह्या 24 तारखेच्या आतमध्ये संपून जाईल. जे काही राहिलेले भाग असतील तुमच्याकडे आता टफ लाईन सरकायला लागल्या. त्यानंतर जे काही मोजके भाग राहिलेत त्या भागांना ही विनंती आहे. तुमच्याकडली ही परिस्थिती आता काही दिवसाच्या मर्यादेत आहे आणि पाऊस अजून तरी दसरा होईपर्यंत जात नाहीये, ही तुम्हाला विनंती आहे. त्यानंतर ऑक्टोबर महिन्याचा देखील आढावा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत व्हिडिओ सगळ्यांना शेअर करण्याचा प्रयत्न करा. आणि एक विशेष विनंती आहे, तुमचे काय प्रॉब्लेम्स आहेत, कांदा ज्यांना बियाणे टाकायचे असतील किंवा काही टाकायचे असतील तर सध्या माझ्याकडनं तरी 28 तारखेपर्यंत तुम्हाला मी मागेही सांगितलं, मी सल्ला देत नाहीये. ज्यांना टाकायचे असेल ते टाकू शकतात, कारण की पावसाची जी काही प्रभाव आहे ऑक्टोबर हिटचा देखील प्रभाव पुढच्या काळामध्ये पडणार आहे. या सल्ल्यानुसार हे कामे करत राहा. आणि विषय असा आहे की विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश ह्या विभागाची वेगवेगळी पावसाची प्रचिती येते. काही ठिकाणी अलर्ट आहेत. अलर्टचं देखील पालन करा. आणि मागे दिलेल्या 18 तारखेच्या अगोदर एक 17 तारखेला व्हिडिओ दिलता, जो रील व्हायरल पण खूप झाली. त्यावरती काही जणांनी मजाक केली, पण रात्री त्यांच्याच भागात धुमाकूळ घातलाय. तो आपण मराठवाड्यासाठी आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी अलर्ट दिला होता. विदर्भकरांना त्याची मिरची लागायचं काही कारण नव्हतं. जे काही 2-4 नमुने होते त्यामध्ये तुम्हाला सांगतो, ह्या भागाकडे आपण तो अलर्ट दिलाही नव्हता. त्यामध्ये हिंगोलीचा, वाशिमचा भलेही समावेश केला असतो, तिथे झाला सुद्धा आहे, नांदेड वगैरे भागामध्ये झालाय. पण एक दिवस असा आहे की तुमच्या सर्व भागांना ह्या आठवड्यामध्ये खूप भयंकर अशी पर्जन्यवृष्टी होणार आहे आणि तो अलर्ट आता इथून पुढे मिळणार नाहीये. पण माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद. आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा. जय शिवराय.